बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका संपण्याचं चिन्ह दिसत नाहीये। मसादोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण गाजत असताना सौंदाणा गावच्या सरपंचांचा राखेची वाहतूक करणाऱ्या हायवाच्या धडकेत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। काल मिरवड फाट्यावर बाईकवरून जाणाऱ्या अभिमन्यू क्षीरसागरांना भरधाव हायवानं धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। दरम्यान या अपघातानंतर हायवा चालक घटनास्थळावरून फरार झाला असून त्याला तात्काळ अटक करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे। शंका वगैरे कोणाची काही दुश्मनी नाही, शंका वगैरे काय नाही, अपघात आहे। काय तुमचं कधी बोलणं झालं होतं, काय कुठं निघाले होते, काही थोडीशी माहिती सांगा। माहिती म्हणजे आता मी किनगावचा आहे हं, हं. आणि मी रात्री म्हणजे आमच्या मेहण्याच्या मुलाने मला फोन केला रात्री, असं असं अंकलचा असा असा अपघात झालेला, काय सगळे 7-7:30च्या आसपास हं. निरोप आला आम्हाला। हं. पण काही तुम्हाला संशय वगैरे काय संशय नाही, त्याचं काय सगळ्यासोबत त्याचं मिळून मिसळून वागणं होतं गावात। हं. चांगल्या स्वभावाचा शांत माणूस होता। परळी ग्रामीणला आपण तक्रार दिलेली आहे, FIR नोंद केलेला आहे आणि जे कोणी ड्रायव्हर असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी आपण गावकऱ्यांच्या वतीनं मागणी करण्यात आलेली आहे। काय झालेलं होतं नेमकं, काय तुम्हाला माहिती काय मिळालेली आहे? माहिती नाही, आपल्याला माहिती अशी मिळाली की अपघात झालेला आहे आणि सरपंचाच्या जागीच सरपंच मयत झाले आहेत। या संदर्भात माहिती आल्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली। बरं, सरपंचाचं काही या सगळ्या संदर्भात काय आधी काय काही झालेलं आहे का, काही नाही, असं माहिती काय झालेलं, नेमकं काय झालेलं आहे असं काय झालेलं नाही, काही नाही, कुणाची दुश्मनी वगैरे नाही, काही संबंध नाही। गावातल्या सगळ्या सुखदुःखात सगळ्यांच्या अडीअडचणीमध्ये सगळ्यांना सांभाळून घेणारे सरपंच होते। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।